नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपला आजचा अनुभव मी माझ्या कॉलेजमधील मित्राकडून ऐकला आहे. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार हा अनुभव 2015 साली त्याच्या आते बहिणीसोबत घडला आहे, जो मी आज सांगत आहे. असं म्हणतात, अकाली दुसऱ्यांकरवी हत्येने मारले जातात किंवा मानसिक त्रासाने स्वतःचं जीवन संपवतात. अशा व्यक्तींचा आत्मा मोक्षप्राप्तीपासून वंचित राहतो आणि मरण, हत्या, आत्महत्या या रिंगणात फेऱ्या स्वरूपात भटकतो, ज्यास एक प्रकारे फेऱ्याचं रिंगणही म्हटलं जातं. द पॅरानॉर्मल गोस्ट ॲक्टिव्हिटी रिसर्चनुसार असं म्हटलं जातं, एखाद्या माणसाची हत्या झालेल्या जागेत त्याची चेष्टा करू नये, कारण ती मृत माणसाची स्पिरिट, जिला आपण आत्मा म्हणतो, ती तिथेच भटकत असते. आणि जर त्यांच्या जागेत जाऊन आपण त्यांची चेष्टा केली तर ती चेष्टा ते ऐकतात, आपल्या मागे लागतात. असाच आपला आजचा सत्य अनुभव. सन 2015, रायगड. वैशाली मनोहर गुप्ता, वय वर्ष 30, एक मॉडर्न विचारांची तरुणी. पेशाने एक बिल्डर होती. चांगला बक्कळ पैसा कमावत होती. वैशाली जेव्हा पुण्यात इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी गेली तेव्हाच तिला बाहेरची हवा लागायला सुरुवात झाली. अतिशिक्षण, बाहेरचे मित्र, दैनंदिन बोरिंग जीवनात अचानक नव्या मित्रांमुळे आलेली थ्रिल, मौज, मजामस्ती. घरातल्यांच्या संस्काराच्या बंधनाच्या पुढेही एक वेगळं जीवन आहे, हे तिला पुण्याला गेल्यावर कळलं. अतिशिक्षणाने ती ओपन माइंडेड विचाराची एक तरुणी झाली. देव, चांगले संस्कार, घरातल्यांची बंधनं तिला नको वाटू लागली. आता तिने सर्व काही सोडलं. नव्या मिळालेल्या मित्रांनी तिच्या जगण्याची जीवनशैलीच बदलून टाकली. इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यावर ती बिल्डर क्षेत्रात घुसली. तिला करोडोच्या ऑफर आल्या. मग काय, माय लाईफ माय रूल्स या पट्ट्यावर तिने ऐशोआरामाचं जीवन जगणं सुरू केलं. मॉडर्न कपडे घालणं, रात्र रात्र बाहेर फिरणं, ड्रिंक करणं, पार्टी करायला दूर जाणं, या गोष्टी आता रोजच्या झाल्या. तिच्यासाठी हे सारंच नॉर्मल. कदाचित तुम्हाला प्रश्न पडेलही, घरचे काही बोलत नसतील का? तर मंडळी, वैशालीच्या घरचे तिला बोलायचे, तू रात्र रात्र बाहेर फिरतेस, लोक तुला नावं ठेवतात, अशाने कोणी तुझ्याशी लग्न तरी करेल का? पण वैशाली आता कोणाच्याही दडपणाखाली, हुकुमाखाली जगणारी मुलगी राहिली नव्हती. ती स्वतःच्या पायावर उभी होती. स्वतःची एक ओळख निर्माण होती. पैसा खेळत होता. मग घरचे तिला बोलणार तरी कसं? कारण घर खर्च तर तिच्याच पैशातून चालायचा. मग तिचा घरात जरा धाकच निर्माण झाला आणि त्या धाकातच तिचे आईवडीलही तिच्याशी ती मोठी शेठ असल्यासारखे वागायचे. तर मंडळी, तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडविषयी सांगण्याचं कारण एकच, तिच्या या स्वभावामुळेच ती एका अमानवीय शक्तीची शिकार झाली. म्हणून तुम्हाला तिचा पूर्व इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. आता सुरू करूया अनुभव. तर जसं मी सांगितलं, वैशाली उशिरापर्यंत मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीला जायची. अशातच एके रात्रीचे 9 वाजलेले असतील. वैशाली तिच्या 2 मैत्रिणी हेमा आणि सुजाता आणि 2 मित्र ऋषिकेश आणि मयंक असे मिळून 5 जण रायगड जिल्ह्यात एक वाडी आहे, त्या वाडीपुढे असलेल्या लाल डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर एन्जॉयमेंटसाठी गेले. या डोंगराची खासियत अशी का 5 मिनटं मातीच्या रस्त्याने पुढे गेलं का समोर 3-1 किलोमीटर अंतरापर्यंत दूर दूर पसरलेलं माळरान आहे आणि पुढे खूप खोल अशी दरी. हिवाळ्यात तिथे आसमंतातील ढग अक्षरशः जमिनीवर उतरतात. हे दृश्य विलोभनीय असतं. म्हणूनच आजची पार्टी या डोंगरावर करायची असं यांनी ठरवलं. समोरच
एक होळीसारखी 1.5 फूट उंच लाकडाची शेकोटी पेटवली. त्या शेकोटीभोवती हे 5 जण बसले. प्रत्येकाच्या हातात दारूने भरलेला ग्लास. समोर मांसाहार. 8 वाजता सुरू झालेली पार्टी 9 वाजले तरी सुरू होती. शेकोटीच्या ऊबमध्ये गप्पांची मैफिल रंगली. तेवढ्यात आजूबाजूला पसरलेल्या गडद धुक्यातून अंगात सफेद फुल शर्ट आणि खाली धोतर, डोक्यावर मफलर घेतलेला वाडीतील एक माणूस लगबगीने चालत यांच्या दिशेने आला. त्याच्या चालण्यात एक भीती जाणवत होती. तो सतत त्याच्या भयभीत नजरेने आजूबाजूला कुणाच्या तरी अस्तित्वाचा ठाव घेत असावा. साहेब, तुम्ही सांगितलं होतं तसं गावरान वशाट आणलंय. तो माणूस 3 खणांचा डबा शेकोटीसमोर ठेवत म्हणाला. मग त्याने आपली भेदरलेली नजर अवतीभोवती धुक्यात फिरवली. जणू काय त्या धुक्यात काहीतरी टपून बसलं असावं. त्या शेकोटीच्या पिवळ्या धमक प्रकाशात त्या माणसाचा चेहरा भयंकर भ्यायलेला दिसत होता. डोळ्यातील जीवघेणी भीती आणि कपाळावर घाम. काय ओ चिंदू काका, एवढे घाबरलात का? नक्की डब्यात वशाटच आहे ना, का वशाटात विष का लवलत? मयंकने मस्करीत विचारलं. तशी 5 सेकंदासाठी काकांची भीती ओसरली. शिव शिव मालक, तुमच्या पैक्यावर आमचं पोट चालतंय. खाल्लेल्या मिठावर थुकायचं ही रीत नाही आमची. मग इतके घाबरले का आहात? जस्ट एन्जॉय. हवं तर एक पेग घ्या आमच्यासोबत. बसा. ऋषिकेशने काकांना आग्रह केला. तशी पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती आली आणि कापऱ्या आवाजात ते म्हणाले, नको साहेब, मी जातो. मला इथं थांबणं झालंय. हळूहळू त्यांची वळणारी बोबडी सगळ्यांना जाणवत होती. का हो काका, असं काय आहे इथे? आम्ही तर 1 तास झाले बसलोय. सर्व काही नॉर्मल आहे, सुजाता म्हणाली आणि तिने दारूचा एक घोट घेतला. सुजाताच्या या वाक्यावर सर्वांनी गंभीर नजरेने काकाकडे पाहिलं आणि काका सांगू लागले, ही जागा रातच्याला चांगली नाही. कसं आहे ना साहेब, या डोंगर माळरानावर लय खून झालेत. रक्ताची धार चोखून चोखून या डोंगराला लाल डोंगर नाव पडलंय. गावातल्या माणसांना, बायकांना मेलेली माणसं फिरताना दिसतात. म्हणून दिस उजाडून गेला का सांच्याला इथं कोणी बी भटकत नाही. तुमचा डबा द्यायचा म्हणून आलो. आता मी जातो आणि तुम्ही भी इथं जास्त टाईम घालवू नका. लवकरात लवकर निघा. असं म्हणत त्याने सर्वांना हात जोडले आणि आला तसा पाय आपटत काका निघून गेला. रात्रीच्या सुनसान स्मशान शांततेत काकांच्या पावलांचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता आणि मग तो पूर्ण बंद झाला. परत एकदा चिडीचूप शांतता पसरली. 30 सेकंद कोणी काही म्हणालं नाही. सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि तोच एक साथ सर्वजण खदाखद हसू लागली. वैशालीने बोलायला सुरुवात केली. व्हॉट अ फूल मॅन, गोस्ट स्पिरिट असतात म्हणे. फुलिश. वैशालीच्या या वाक्यावर सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या. पण वैशालीचं नशेत बडबडणं सुरूच होतं. मूर्ख माणसं म्हणे, बायकांना मेलेली खपलेली माणसं दिसतात. आता मेलेली ती भिकारडी माणसं काही जिवंत होऊन परत येणार आहेत का? मुळात ना या जगात फक्त थोडीफार पॉझिटिव्ह एनर्जी आहेत. बाकी देवही नाही आणि निगेटिव्ह एनर्जी नाही. फडतूस अंधश्रद्धाळू लोक कुठले? म्हणून तर इंग्रज यांच्यावर राज्य करून गेले ना. म्हणे आत्मा दिसते. मला पण कधीतरी एखादी आत्मा दिसावी, म्हणजे मी तिच्यासोबत सेल्फी घेईल. असं म्हणत वैशाली खो खो करत हसू लागली. तिच्या या वाक्यावर बाकीचे 4 जण जरा सिरियस होते. वैशू, इट्स ओके, चेंज द टॉपिक. मला वाटतं काका इथले रहिवासी आहेत, म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा इथली माहिती जास्तच असणार आणि अशा निगेटिव्ह एनर्जी असतात. ओके, मयंक म्हणाला. त्याच्या या वाक्यावर नशेत असलेल्या वैशालीने त्याचीच इज्जत काढली. ओह, शट अप मयंक. यू सॉ हिम. तू कधी पाहिलीत का भूतं? हे सर्व खोटं फाजीलपण आहे. भूतं, आत्मे, स्पिरिट हे मेलेले असतात.
जाळलं का खतम होतात, त्यांची लायकी सुद्धा नाही आपल्यासमोर उभी राहायची, असं म्हणत वैशाली आता आपली हद्द ओलांडू लागली. ज्यांचा या जागेत पीडा देऊन फसवून खून झालेला त्या दुःखी आत्म्यांना तिने दुखवायला, त्यांची चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली. आणि तिला अडवण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही, कारण ती स्वतःच्या विचारांवर चालणार होती. कितीही सांगितलं तरी ऐकणारी नव्हती, हे या चौघांना ठाऊक. शेवटी 10पर्यंत पार्टी चालली आणि मग सर्वजण जायला निघाले. हेमा, सुजाता, ऋषिकेश आणि मयंक सर्वजण पुढे निघून गेले. आता वैशाली एकटीच गाडीत बसली. दारूच्या नशेत वैशालीला गाडी चांगली चालवता येत होती, कारण तिने कितीतरी वेळा ड्रिंक अँड ड्राईव्ह केलेलं. ड्रायव्हर सीटवर बसून तिने गाडीची चावी पिळली. गाडीला धक्के बसले आणि गाडी सुरू झाली. पुढची मागची लाईट एकदम झपकन पेटली आणि त्याच लाल लाईटच्या प्रकाशात गाडीमागे एका 40 वर्षाच्या बाईचं, पांढऱ्या कातडीचं, रक्त सुकलेल्या देहाचं प्रेत उभं दिसलं. डोक्यावरचे केस मोकळे सुटलेले, दोन्ही खांद्यावरून खाली आलेले, चेहऱ्यावर शून्य भाव, डोळ्यातली बुबळं दुधाळ, गळ्याजवळ आडवी, सूर्याने गळा कापल्याची चॉकलेटी खून, जी सुकून गेलेली. काळाच्या ओघात कधीतरी इथे तिच्या नवऱ्याने तिच्या जाचाला कंटाळून तिला भुलवून आणलं आणि गळा कापून तिचा खून केलेला. कोणी आपल्याला मागून पाहत आहे का, या सिक्स सेन्सने जागृत झालेल्या भावनेने वैशालीने डोक्यावर असलेल्या आरशातून मागे नजर टाकली आणि नजरेला 2 सेकंदच मागच्या लाल लाईटच्या उजेडात हे ध्यान दिसलं, जे पाहताच वैशालीचे डोळे विस्पारले. गरकन वळून तिने मागे पाहिलं, पण मागचा भाग रिकामा होता. लाल लाईटच्या उजेडातून फक्त पांढरं धुकं वाहत होतं. तिच्या मनाने मांडलेल्या त्या काल्पनिक दृश्याने तिच्या छातीचे ठोके कालांतरापुरते वाढवले. तिने कपाळावरचा घाम पुसला आणि डाव्या हाताने गिअर टाकत गाडी सुरू केली. पण एक शेवटचा कटाक्ष तिने परत एकदा मागे टाकला. दूर 40 मीटर अंतरावर शेकोटी जळत होती आणि त्या शेकोटीभोवती आता वर्तुळाकार 6 काळ्या सावल्या आगीभोवती शेकत बसलेल्या. सुनसान माळरानावर, स्मशानात, शेतात, घराबाजूला पेटवलेली शेकोटी शेकून झाल्यावर नेहमी विझवावी, कारण अमानवीय शक्तींच्या नियमानुसार आपण पेटवलेल्या शेकोटीपासून निघून गेलो की त्या शेकोटीभोवती भूत प्रेतात्मे येऊन बसतात. वैशालीने त्या आकृत्या पाहिल्या. दोन्ही पाय वाकवून गुडघ्यावर त्या आकृत्या बसलेल्या. तिला वाटलं असतील वाडीतील कोणीतरी माणसं, कारण माणसांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या त्या काळ्या आकृत्या. मग मनात भूताखेताचा संशय येईल कसा? पण अजाणतेपणाच्या कळसावर उभ्या वैशालीला हे कुठे ठाऊक, पॅरेनॉर्मल ॲक्टिव्हिटीच्या प्रचितीचा पूर लवकरच तिच्या पदरात पडणार आहे. रात्री 11 दरम्यान वैशाली घरी आली. 11:30पर्यंत जरा फ्रेश होऊन झोपायला रूममध्ये गेली. बेडवर शांत डोळे मिटून झोपली. वैशालीची रूम 2ऱ्या मजल्यावर होती. बेडच्या उजव्या बाजूला एक स्लायडिंग डोअर होती. त्या खिडकीला गुलाबी पडदे लावलेले. पडद्यांनी झाकलेल्या खिडकीपुढे काहीच दिसत नव्हतं, पण बाहेरच्या चंद्राच्या प्रकाशाने गॅलरी उजळून निघाली होती. त्या खिडकी पलीकडे गॅलरीत जे काही होतं त्याची काळी सावली पडद्यावर पडली. एक झुलणारी लाकडी खुर्ची ठेवलेली, ज्यावर बसून कधी कधी वैशाली सकाळचा चहा घेत. बाजूला एक टिपॉय होता. 15-20 मिनिटं झाली असावीत. खोलीत एक शांत शवागारातला सन्नाटा पसरला. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. नेहमीप्रमाणे वैशालीने खोलीतले दिवे विझवले, कारण तिच्या मनात एक मोठा समज होता का खोलीत आपण एकटे आहोत. पण आज तिच्यासोबत नवे अनोळखी पाहुणे आलेले. बिना उजेडाने खोलीत गुडूप अंधार पसरला.
फक्त स्लायडिंग डोअरची खिडकी तेवढी चांदण्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली आणि त्या गॅलरीत असलेली ती खुर्ची जी काही वेळा अगोदर रिकामी होती, त्यात एक झब्बा घातलेली मानवी आकृती बसून मागे पुढे झुलत होती. खुर्चीचे पाय मागे पुढे हलत होते आणि हलत असताना एक भेसूर आवाज कानांच्या पडद्यांना फाडत खोलीभर घुमू लागला. त्याच आवाजाने वैशालीच्या झोपेत विघ्न पडलं. तिची झोप चाळवली गेली. तिने हळूच डोळे उघडले आणि कानावर पडणाऱ्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. नजरेला दिसलं, कॉरिडॉरमधल्या झुलणाऱ्या खुर्चीवर कोणीतरी फुलबायांचा झब्बा घालून बसलंय. डोक्यावर टक्कल, हनुवटीखाली बकऱ्यासारखी वाढवलेली मोठी दाढी, टोकदार सशासारखे कान. खुर्चीवर दोन्ही हात ठेवून तो आकार मागे पुढे आरामात झुलतोय. त्या आकाराला पाहताच वैशाली खडबडून जागी झाली. चोर, दरोडेखोर. तिने सावध पवित्रा घेतला. बेडवर आवाज न करता उठून बसली. बाजूला लॅम्प होता आणि ड्रॉवरमध्ये पिस्तूल. स्वतःच्या सुरक्षेसाठी तिने लायसन असलेली पिस्तूल घेतली होती. इकडे वैशालीने पिस्तूल काढताच लागलीच त्या आकाराची हालचाल गोठली. खुर्चीचा येणारा आवाज थांबला. जणू त्याला कळालं असावं. वैशाली उठली. पण कसं? पडदे ओढलेल्या खिडकीतून खोलीच्या आतलं दिसणं असंभव होतं. तो काळा आकार खुर्चीवरून उठला. 2 पावलं चालत खिडकीसमोर येऊन उभा राहिला. जणू तो वैशालीलाच पाहतोय. हळूहळू तो आकार एवढा मोठा झाला. 6 फूट, 7 फूट, 8 फूट. समोरचं दृश्य पाहून वैशालीची बोबडी वळाली. डोळे हा हा म्हणता मोठे झाले. हात कापू लागले. पण हातात बंदूक होती. तिने नशेने लाल झालेल्या डोळ्यांनी समोरच्या आकाराकडे पाहत हळूहळू खिडकीकडे आपली पावलं वळवली. मनात भीतीने घर केलं. भीती क्षणाक्षणाला वाढत होती. मनात विचारांचा पिंगा सुरू झाला. सर्व शरीराला भयाने कंपन दिलं. पडदा बाजूला सारल्यावर नजरेला काय दिसेल याचा विचार करत तिने सर्व धीर एकवटून तो पडदा बाजूला केला आणि बंदूक काचेसमोर आणली, जेणेकरून जे बाहेर आहे त्याच्यावर गोळी झाडता येईल. पण गॅलरी तर रिकामी होती. मग वैशाली कोणावर गोळी झाडणार? पडद्यामागे दिसणारा तो 7-8 फूट उंचीचा काळा आकार आपल्याला भास झाला का सत्य? वैशालीला काही कळायला मार्ग नाही. कारण जे तिने पाहिलं ते गॅलरीत आता नव्हतं. इट्स स्ट्रेंज. जास्त दारू पिल्यामुळे असं झालं असेल असं समजून वैशाली बेडवर येऊन पुन्हा झोपली. साधारण 9 तासाने तिची सकाळ झाली. फ्रेश होऊन सकाळचा नाश्ता करून ती तिच्या कन्स्ट्रक्शन साईटवर कामासाठी निघून गेली. तिथे तिला जास्त काम नसायचं. फक्त चाललेल्या कामावर लक्ष ठेवायचं. अशात 1 वाजला. 1 म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर जेवणाचा ब्रेक. मजुरांच्या हालचाली आता थांबल्या. मशीन बंद झाल्या, ज्यामुळे ती 20 मजल्याची बिल्डिंग आता सामसूम झाली. 20व्या मजल्यावर बिल्डिंगचं टेरेस होतं. तिथेच वैशाली तिच्या डीलरशी बोलत होती. वैशाली फोनवर बोलण्यात बिझी होती. तिच्या मागे 70-1 पावलांवर टेरेसची शेवटची 3 फूट उंचीची भिंत होती आणि त्या भिंतीवर एक बाई उभी होती. ती नक्कीच त्या बिल्डिंगमध्ये काम करणारी मजूर असावी, कारण तिच्या अंगावर तसे कपडे होते. अंगात फुलबाह्यांचा मळालेला शर्ट, डोक्यांच्या केसांना कपडा बांधलेला, खाली साडी, पायात काळे बूट आणि तिने दोन्ही हातात मुलासारखं काहीतरी पकडलं. वैशालीचं फोनवर बोलून झालं तसा तिने फोन ठेवला आणि ती जायला निघाली. तेवढ्यात मागून तिला तहानुल्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्या मुलाचा आवाज असा होता जणू ते बाळ भुकेलं आहे, त्याला दूध हवंय. त्या आवाजाने वैशालीने गरकन वळून मागे पाहिलं आणि नजर मागे वळते न वळते तोच समोरच्या कठड्यावर उभ्या असलेल्या त्या बाईने खाली उडी घेतली. उडी घेताच त्या बाईच्या तोंडून एक मरण भीतीने आर्त किंकाळी बाहेर पडली.
जी वैशालीच्या कानाचे पडदे फाडून मेंदूत घुसली. भिंतीवरून त्या बाईचं शरीर हवेतून खाली पडताना वैशालीने लाईव्ह पाहिलं होतं, ज्यामुळे तिच्या अंगावर काटा उभा राहिला. अचानक घडलेल्या प्रक्रियेने तिची आत्मा कापली. पायाच्या देठापासून टाळूपर्यंत भीतीचा करंट बसला. परंतु कसं तरी तिने स्वतःला सावरलं आणि धावत पळत त्या कठड्यापाशी आली. दोन्ही हात कठड्यावर ठेवून तिने मान खाली केली. त्या बाईचं रक्तबंबाळ प्रेत पाहण्यासाठी ती पुढे वाकली. नजरेला काय दिसणार होतं? 4-5 महिन्याच्या पोराचं 20व्या मजल्यावरून बाईच्या छातीवर दबून गेलेलं हाडामासाचं प्रेत. छाताडाच्या दिशेने वेड्यासारखी पडलेली ती बाई, तिच्या कवटीचा झालेला भुगा आणि आजूबाजूला पडलेले अवयव, हाडांच्या नळ्यासुद्धा तुटल्या असतील. हे असलं दृश्य वैशालीला अपेक्षित होतं. तिने खाली वाकून पाहिलं खरं, तेव्हा तिला 20व्या मजल्यावरून खालचा भाग मुंग्यांसारखा दिसला. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी का खाली प्रेत, मयत यातलं काहीच नव्हतं. खालची जागा पूर्ण रिकामी. वैशाली लगबगीने खाली आली. तिने खाली कामं करत असलेल्या मजदुरांकडे चौकशी केली. मॅनेजरला विचारलं, इथे कोणी बाई आहे का जिच्याकडे 5-6 महिन्याचं तानुलं बाळ आहे? ज्यावर तिला इथे कोणीच असं नाही हे समजलं. मग तिने जो पाहिला, जी आरोळी ऐकली, तो भास होता का सत्य, हे तिच्यासमोर गूढ उभं राहिलं. नजरेने पाहिलं खरं, कानांनी ऐकलं खरं, पण वास्तवात मात्र काहीच नव्हतं. वैशालीच्या अतर्कणीय कल्पनेच्या सीमारेषा हळूहळू पुसू लागल्या आणि वैशालीला आता वेगवेगळ्या भासांची मालिका दिसू लागली. खोलीत रात्री लाईट बंद केली का काळोखात खोलीत एकटी नाही हे तिला लक्षात यायचं. खोलीतल्या अंधारात अस्तित्व जाणवू लागले. गाडीत दिवसाढवळ्या कुठेही गेली तरी रिकाम्या मागच्या सीटच्या गाद्यांवर कोणीतरी बसलंय अशा त्या दबलेल्या दिसायच्या. कधी कधी गाडी चालवताना आरशात गळा कापलेली स्त्री, बिनमुंडक्याचा पुरुष, एक झब्बा घातलेला मुस्लिम म्हातारा, शाळेत जाणाऱ्या मुलींची कपडे घातलेली पोरं असे मृत आकार गाडीत बसलेले दिसायचे. मनातल्या सिक्स सेन्सला अनेक वेळा जाणीव व्हायची, मागच्या सीटवर खूप जण बसलीत. 1-2 महिन्यांनी या घटनेला स्पर्शरूप मिळालं. खोलीतल्या लाईट चालू बंद व्हायच्या, टी व्ही आपोआप लागायचा, स्लायडिंगची डोअर आपोआप उघडली जायची. घडणाऱ्या या विचित्र प्रकारांनी वैशालीला पॅनिक अटॅक यायला सुरुवात झाली. ती रात्र जागी राहू लागली. अपुऱ्या झोपेमुळे तिच्या डोळ्याखाली वर्तुळं तयार झाली. चेहरा सतत घाबरलेला असायचा. सतत कसल्या तरी दडपणाखाली आहे असं वाटायचं. वैशालीने आपल्यासोबत घडणाऱ्या या विचित्र प्रकारांना मोठमोठ्या डॉक्टर, सायकोलॉजिस्टला दाखवलं. त्यावर त्यांनी तुमच्या डोक्यात अतिकामामुळे ताण येतोय असं सांगितलं. गोळ्या औषधं दिली. पण सत्य हे होतं का त्या अमानवीय घटनांसमोर गोळ्यांचा काहीही फरक पडला नाही. पाहता पाहता वैशालीची प्रकृती पूर्ण खालवली. तिला वेड्याचे झटके येऊ लागले. खोलीत एकटीच कोणाशी तरी बोलायची. तिला ती मेलेली, खून झालेली, अभद्र रूपं दिसायची. रक्ताने माखलेली प्रेतं दिसायची. आणि हे सगळं जेव्हापासून तिला दिसू लागलं होतं तेव्हापासून ते तिने एका डायरीत लिहायला सुरुवात केली होती. अशात एके दिवशी मध्यरात्री याच भीतीपोटी वैशालीने डॉक्टरांनी दिलेल्या सर्व गोळ्या मिक्स करून एका ग्लासात घेऊन ओव्हरडोस प्राशन केला. खूप साऱ्या गोळ्या घेतल्या, ज्यामुळे त्या गोळ्या आता अमृत नाही तर विष बनल्या आणि त्या विषानेच वैशालीचा करुण अंत झाला. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी 7 जुलै 2016 या दिवशी वैशालीने स्वतःचं जीवन संपवलं. आणि आश्चर्यकारक रहस्यमय गोष्ट अशी, याच दिवशी प्रसिद्ध इंडियन पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीवर रिसर्च करणारे गौरव तिवारी यांचा देखील मृत्यू झाला होता.
मंडळी, वैशालीला वाटलं भूतं नसतात, आत्मे नसतात, सगळी अंधश्रद्धा आहे. पण ज्या रात्री तिने त्या मृत आत्म्यांची चेष्टा केली त्याच क्षणापासून कुणीतरी तिच्या सावलीला चिकटलं. ती जिथे जाई तिथे ते होतं. तिच्या गाडीत, तिच्या खोलीत, तिच्या स्वप्नात आणि शेवटी तिच्या श्वासातही. म्हणून लक्षात ठेवा, अमानवीय शक्तींना मानू नका, पण त्यांची थट्टाही कधी करू नका. कारण त्या योग्य वेळ येताच उत्तर देतात आणि त्यांचं उत्तर नेहमी अंतिम असतं. हा अनुभव इथे संपतोय, पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. तुम्ही असतात तिच्या जागी तर आत्म्यांची चेष्टा केली असतीत का? मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.